मित्रांनो बघितला तर मुंबईचा राजा. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, आता चाललो आपण बाप्पाच्या कारखान्यात. तर चला फटाफट रेडी झालो आहे. तर चला आता फटाफट एकच नंबर अशा सुंदर सुंदर मूर्त्या असतील. तर चला आता बघायला जाऊया. तर हलका पाऊस आहे, चला. तर मित्रांनो बघितला तर आता चालू पाऊस आहे जरा हलका त्याच्यामुळे. तर चला आता फटाफट जाऊया, बघूया ओपन आहेत का नाही. कारण का दुपारचे जेव्हा बिवायला जातात मूर्तिकार. चला. तर मित्रांनो पावसात अर्धा आपण भिजलो आहे. पॅन्ट घालणं पूर्ण ओली झाली तरी जाणार बाप्पा मूर्त्या बघायला. मित्रांनो आता फायनली बसलो आहे बाप्पाच्या इथे. मूर्त्या दाखवतो तुम्हाला, एकच नंबरचे आहेत. बघितलात तर भारी भारी लोक आहेत तेव्हा इकडे आहेत. इकडे दादा तो काम करतोय, ते खालती पण आहेत इकडे तो होऊ शकता. तर चला आता फटाफट बघूया. ही मूर्ती बघा, एकच नंबर अशी आहे लालबागच्या राजाची. ही पण सेमच आहे. तर मित्रांनो होऊ शकता एकच नंबर अशी मूर्ती आहे. आता आपण कारखान्यात आहे, बघून एकच नंबर असं मन प्रसन्न होतं. बघा इकडे इकडे खालते प्लॅस्टिक लावले, कारण का पावसात ना विजायच्या. तर दादा आत्ताच या मूर्तीवर काम करत होता. बघू शकता एकच नंबर सगळ्या रूपात आहेत. वेगळे बघा इकडे बस इकडे वरच्या बघितला तर एकच नंबर. सगळ्या मूर्त्या छानच असतात, पण आपल्याला भारी 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 वाटली ही बघितला तर एक नंबर आहे. बघा या समोर दोन ठेवले, मगाशी दाखवले तुम्हाला. मोठ्या गुच्छे ही ह्या दोन आहेत. ही एक अजून उंच बघा, ही पण एक नंबर आहे. बघितला तर डायमंड ज्वेलरी एकच नंबर असे लावले सगळ्या बाप्पांवर. डोळे बघितला तर मित्रांनो बघितला तर मुंबईचा राजा. सगळं दाखवतो. सगळं मूर्ती आतमध्ये ठेवली म्हणून तिथं बाहेरनं दाखवली असते. इकडे प्लस इथे इकडे. तर मित्रांनो बघितला तर छोट्या पण मूर्त्या आहेत, सगळ्या साईजच्या मूर्त्या आहेत छोट्या मोठ्या. ही बघा लालबागच्या राजाची मूर्ती एकच नंबर अशी बनवली, बघू शकता. मुलगा इकडची खालची मुलगा कृष्णाची बनवले, बासरीने हातात नंतरला लावतात. एकच नंबर अशी फेटा लावून बनवले. इकडे पण आहे, इकडे खाली ते समोर बघितला तर मुंबईचा राजा आहे सारखी मूर्ती बनवले फुल सेम. दुसऱ्या कारखान्यावर जाऊया. तर मित्रांनो बघितला एकच नंबर अशा भन्नाट मूर्त्या होत्या. आता दुसऱ्या कारखान्यावर चाललो आहे. तर चला आता फटाफट. समोर अजून 2-3 कारखाने आहेत, तुम्हाला दाखवतो मी. पाऊस आले त्यामुळे बघितला एकच नंबर अशा मूर्त्या होत्या. पुढच्या मूर्ती शॉपमध्ये जाऊया. बघा इथे पण एकच नंबर अशा मूर्त्या आहेत. रस्ता क्रॉस करू जरा. चला. तर मित्रांनो आता दुसऱ्या कारखान्यावर आलो आहे. इकडचं तुम्हाला मूर्त्या दाखवतो, बघू शकता. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा इकडे इकडे दुर्गा पाटी मागे बघितलं तर एकच नंबर अशा मूर्त्या आहेत. तरी बघा मृदुंगावर बसलेली डोके बाप्पा आहे. हे बघा ही पण एकच नंबर आहे. इकडे बघा मोदक सोबत बसलेला पण आपला बाप्पा आहे, एकच नंबर.
समोर पण आहे दाखवतो. तबल्यावर बसलेला पण आहे आपला बाप्पा इकडे. एकच नंबर असं म्हणत आहे, तर बघू शकता. तर मित्रांनो आपल्याला किती मूर्त्या माहिती आहेत कुठच्या रूपात तर मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो इकडची बघितलात ना तर ही बाल गणेश आहे. त्यानंतर इकडे बघितलात तर विठ्ठलाच्या रूपात आहे हिरव्या इकडे. त्यानंतर आणि जास्वंदीच्या फुलात बसलेला बाप्पा आहे. अजून दाखवतो इथं श्रीमंत दगडूशेठ ते पुण्यामध्ये आहे तिकडची मूर्ती. पाठीमागे बघितलं तर मठास बंधामध्ये पाठीमागे बघितलं तर लालबागचा राजा. ही पण मूर्ती भारी आहे इकडे. तर कमळावर बसलेली पण मूर्ती आहे. आणि ही बघा गाडीवर बाप्पा ऑटोमध्ये येतोय. गाडी एक तिला एकच नंबर अशी डिझाईन दिली आहे भारी एक नंबर. इकडे शंकराच्या रूपात पण आहे. मित्रांनो आता आलं तिसऱ्या कारखान्यात दाखवतो तुम्हाला. तिथे पण एकच नंबर अशा मूर्ती आहे. हे बघा माता पार्वतीसोबत. हे बघा काय मूर्त्या अजून कलर होत आहेत. हे बघा इकडे लालबागच्या राजाची मूर्ती आहे बघू शकता इकडे. प्लस पाठीमाग आहेत इकडे बघा पाठच्या साईडला आहेत त्या पण दाखवतो. हे बघा इकडे पण आहेत. हे बघा शंकराचा अवतार पण आहे. ही छोटी मूर्ती आहे प्लस ही बघा ही मोठी आहे. परत इकडे आहेत इकडे वरती आहेत. हे बघा एकच नंबर. हे बघा इकडे अजून बहुतेक मूर्त्या कलरवरच्या बाकी आहेत म्हणजे अर्ध्या झालेत अर्धे होते अजून. हे बघा इकडे समोर आहे इकडे हे बघा इकडे खाली आहेत. हे बघा इकडे प्लस या मूर्त्या बनते अजून कलर करायचे बाकी आहेत त्यामुळे भन्नाट वाटतं एकच नंबर. चला तर वाढवत मूर्ती बघूया. तर मित्रांनो तिकडे ठेवलं त्या दाखवतो. बघा इकडे पण ठेवलेत. ह्या कलर अर्धे झालेत इकडे. बघा ही पण एकच नंबर. बघितला तर काका कलर मारतात मूर्तीला. हे बघा समोर पण मूर्ती आहेत. हे बघा एकच नंबर अशा भन्नाट मूर्ती आहेत. तरी बघा कलर करतात मस्त की कलर मारून भारी बनवणार बाप्पाला आपल्या. तर परत एकदा आपल्याला कृष्णाच्या रूपात मूर्ती दिसली आहे दाखवतो मला. ती बघा पण तिला कलर नाही केले त्यामुळे. बघा आईकविरा खेकड्यावर वरती लिहिलं आहे आईकविरा. परत खेकड्यावर बसला आपला बाप्पा बघू शकता एकच नंबर. बघा मोरपीस इकडे प्लस इकडे बघू शकता. असं ना आपल्याला मूर्ती किती छान आहे. सगळ्याच मूर्त्या छान आहेत एकच नंबर बनवलेल्या आहेत मूर्त्या. तरी अजून बनायचं बाकी. तिकडे बघितलात तर झाकले कारण की सगळ्याच मूर्त्या ओपन नाही ठेवू शकत. पाणी तर पाऊस पडतं पाणी बिनी वर येईल त्यामुळे. तर बघू शकता बाप्पासोबत
ही बघा, ही पण मूर्ती एकच नंबर आहे. इकडे इकडे. तर चला आता घडावत. तर मित्रांनो, इथनं बाहेर पडायचं आपला मनच नव्हतं आहे, कारण का एवढ्या सुंदर मूर्ती आहेत, असं वाटतं बघतच बसावा, मन एकदम प्रसन्न होतं आहे. तर चला आता आपल्याला नेक्स्ट कारखान्यात पण जायचं आहे. तर मित्रांनो, आता शेवटचं 1 नाही तर 2 फिरणार मूर्तिशा, कारण का आपल्याला पण लेट होईल आणि व्हिडिओ भरपूर मोठा होईल, त्यामुळे त्या 1-2 फिरूया, त्यानंतर कल्टी मारूया. तर चला आता आपण काहीतरी 3 की 4 मूर्तिशा फिरलो, तर आता 4थीमध्ये जाऊया, बघूया. बघितला तर सगळ्याच मूर्तिशा आहेत ना, भन्नाट अशा मूर्ती होत्या. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, आता आपण पोचलो 3ऱ्या कारखान्यात, चौथ्या कारखान्यात. बघितलं तर इथे पण मोठ्या मूर्त्या आहेत, सांगा एकच नंबर आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, बघू शकता, बघा इकडे वरती आहेत, समोर बस इकडे राजा तेजुकाच्या रूपात. तर मित्रांनो, बघितला तर या सगळ्यात 2 मोठ्या मूर्त्या आहेत. बघा इकडे ही सगळ्यात मोठी आहे, बाकी बघितला तर या सगळ्या नॉर्मल आहेत, आणि ही एक मोठी आहे, ही त्याच्याहून छोटी आहे. तर मित्रांनो, बघितला तर एकच नंबर अशा मूर्त्या होत्या. आता लास्टच्या कारखान्यात जाऊया, त्यानंतर आपण घरी जाऊ. आपण 4-5 कारखाने फिरलो, एकच नंबर अशा मूर्त्या होत्या. बघितला तुम्ही पण, तुम्हाला कशा वाटल्या त्या कमेंट नक्की सांगा. तर चला आता फटाफट जाऊया लास्टच्या कारखान्यात. मित्रांनो, बघितला तर इकडे पण एकच नंबर अशा मूर्त्या आहेत. इकडे पूर्ण वरपर्यंत आहे, तिकडे खाली बस इकडे समोर. तर चला आता फटाफट बघूया. तर मित्रांनो, ह्या मूर्तीत बघितलात तर महादेवानी एक असा हात धरला आणि माता पार्वतीने हात धरला, आणि वरती गणपती बाप्पा बसलाय जास्वंदीच्या फुलावर. एकच नंबर अशी मूर्ती आहे. इकडे पण एक सिंहावर बसलेली आहे, इकडे बस इकडे विठ्ठलाच्या रूपात. इकडे बऱ्याच प्रकारच्या, म्हणजे बऱ्याच अवतारातल्या मूर्त्या आहेत. बघू शकता, इकडे ही एक मोठी मूर्ती आहे, प्लॅस्टिक टाकलं आहे, आणि ह्या इकडे आहेत त्यांचं कलर पेंट आहे. इकडे बघा, ही जा एक चालू आहे. अशा भन्नाट मूर्त्या आहेत. तर मित्रांनो, महादेवाच्या पण रूपात आहेत, दाखवतो. बघा, खालती नंदी, आणि इकडे बाप्पानी महादेव स्वरूप घेतले. इकडे कृष्णाच्या रूपात. प्रत्येक ठिकाणी आपण 4-5 कारखाने फिरलो, तिथे बघितला कृष्णाच्या रूपात मूर्त्या असतात. एकच नंबर. तर चला आता फटाफट कल्टीमध्ये. तर मित्रांनो, बघितला तर एकच नंबर अशा मूर्त्या होत्या. तर बघून एकदम मन प्रसन्न झालं, भारी वाटलं. मूर्त्या एकच नंबर सगळ्या रूपात होत्या. तर मित्रांनो, आता फटाफट कल्टी मारूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा झाला तो कॉमेंटमध्ये नक्की सांगा. बहुतेक आपण कारखाने वरले जे आहेत ते लांब आहेत, अजून आपल्याला आता जायला 15-20 मिनटं लागतील, त्याच्याहून जास्त, कारण का पाऊस आहे, पावसातून फिरून जायला लागेल. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब. तर मित्रांनो, ज्या आपण बाप्पाच्या व्हिडिओ काढल्या त्या तुम्हाला बाप्पा परिवार -07 बघायला भेटतील. तर आत्ताच जाऊन आपल्या इंस्टाग्रामवर फॉलो करा, डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक देईल, जाऊन बघा फटाफट. तर चला, व्हिडिओ इथंच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं नका.